निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। देवी, आपण सांगितल्याप्रमाणे चंद्रिका येत आहे। देवी, चंद्रिका आले आहेत। रोहिणी, दुर्गा, तुम्ही तुमचं काम करा। चंद्रिकेशी मला एकांतात बोलायचे आहे। चंद्रिका, कुठे होतीस तू? देवी, श्री मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात येऊन पोहोचेपर्यंतच्या सर्व गुप्त वार्ता मी आपल्यापर्यंत पोहोचवत होते। अत्यंत महत्त्वाचे काम केलेले आहेस तू। आता माझ्यासाठी काय आज्ञा आहे? एक मोठा पेच तयार झाला आहे आणि तो कसा सोडवायचा याचाच विचार मी करते आहे। परंतु हे कोडे कसे सोडवायचे याचे उत्तर मला अजून मिळालेले नाही। त्याचीही कल्पना आहे मला। मला सर्व समजले आहे। याचा अर्थ तू उत्तम हेर आहेस। देवी, श्री मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात येऊन पोहोचले खरे, पण ते त्यांचे नाथ परंपरेचे नियम सोडायला तयार नाहीत। हे जर असं सुरू राहिलं तर त्यांचा इथे येण्याचा काहीच अर्थ नाही। चंद्रिका, तू माझी विशेष गुप्तहेर आहेस आणि त्याचबरोबर सल्लागार सुद्धा। आता यातून कसा आणि कोणता मार्ग काढायचा हे तूच मला सांग। त्याचाही मी विचार केला आहे। तू किती चतुर आणि बुद्धिमान आहेस हे पुन्हा सिद्ध करून दाखवलंस। हे आपले माझ्यावरचे प्रेम आहे देवी, पण श्री मच्छिंद्रनाथ यांचेही काही चुकत नाही। याचा अर्थ माझे काही चुकते आहे का? क्षमा असावी देवी, परंतु साक्षात श्री महादेव आणि श्री दत्त महाराज हे त्यांचे गुरु आहेत। त्यांनी आजवर जे कठोर तप केले ते असे एका दिवसात सहजासहजी भंग होणार नाही। मी तुला उपाय विचारते आहे चंद्रिका। जे आहे त्याबद्दल मला काहीही समजून घ्यायचे नाही। देवी, त्यांनी इथे भोजन न करता भिक्षा मागितली, कारण त्यांच्याजवळ भिक्षेची झोळी आहे। तुला काय म्हणायचे आहे? त्यांनी शयन कक्षात निद्रा न घेता जमिनीवर निद्रा घेणे पसंत केले। चंद्रिका, जे झाले आहे ते मला सांगू नकोस। या सगळ्यांवर एकच उपाय आहे।
नाथ परंपरेच्या दृष्टीने त्यांनी जे वस्त्र आणि आभूषण परिधान केलेली आहेत ती जाऊन त्यांनी राजवस्त्र आणि आभूषण परिधान केली पाहिजे. याचा अर्थ पहिले त्यांचे बाह्य रूप बदलले की खूप गोष्टी आपल्यासाठी सोप्या होतील. चंद्रिका, अत्यंत उत्तम उपाय सांगितलास. हे माझ्याकडून तुझ्यासाठी. धन्यवाद देवी. हे श्री दत्त महाराज, हे श्री महादेव, आपण मला शिकवले आहे की समदृष्टी असलेला पुरुष आपले आत्मस्वरूप सोडून कधीही इंद्रियावर येत नाही. तो विषयांचे सेवन करत नाही आणि तो परिपूर्ण स्थिर असल्यामुळे त्याची अवस्था ही कायम उच्चच राहते. रोहिणी, तुझ्या काही लक्षात येते का? कशाबद्दल? आज अनेक दिवसांनी चंद्रिका आलीये. चंद्रिका ही देवींच्या अतिशय विश्वासातली व्यक्ती आहे. काही कारणासाठीच आली असेल. ते सगळं ठीक आहे ग. चंद्रिकाशी भेट झाल्यावर मैनावती देवी अतिशय आनंदात आहे. नक्कीच काहीतरी महत्वाचं बोलणं झालं असेल. हो, मैनावती देवी आनंदी दिसतायत हे मात्र खरं आहे. तेच, पण चंद्रिकानी देवींना काय सांगितलं हे कळायला मार्ग नाही. आणि माई, आपण तसं विचारणंही योग्य दिसणार नाही. हो ना, जर देवीला कळलं ना तर सगळं अवघड होईल. मग कळणार कसं? काय ग चंद्रिका, कशी आहेस? आल्यापासून भेटलीच नाहीस. मी तर मैनावती देवींच्या कक्षातच होते. हो का? पण इतका वेळ का लागला मैनावती देवींच्या कक्षात? काय नाही, बऱ्याच दिवसांनी देवींना भेटले म्हणून गप्पा मारत बसले इतकंच. मग काय म्हणालात मैनावती देवी? काही विशेष नाही. बरं, मग सध्याच्या परिस्थितीबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे नेमकं कशाबद्दल? हेच, श्रीना स्त्री राज्यात आले आहे, पण ते ज्या पद्धतीने स्वतःचं सगळं करत आहे त्यामुळे मैनावती देवी अस्वस्थ असतात. हो, मला तर यातलं काहीच माहित नाही. आणि श्रीनाथ कधी स्त्री राज्यात आले? म्हणजे तुला ठाऊकच नाही का? मला कसं ठाऊक असणार? आणि देवी का बरं अस्वस्थ आहेत? त्याचं कारण असं आहे की श्रीनाथ जेव्हापासून राजवाड्यात आले आहे तेव्हापासून ते स्त्री राज्यात भिक्षा मागून स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात आणि शयन कक्षात न झोपता जमिनीवर घोंगडी अंथरूनच झोपतात. बर, या विषयावर मी मैनावती देवींशी निश्चितच बोलेन. बरं, मी आता निघते.
रोहिणी, मला असं का वाटतं चंद्रिका आपल्यापासून काहीतरी लपवते. श्रीनाथ, आत येण्याची अनुमती आहे का? कोण आहे आणि काय काम आहे? मी रोहिणी, आणि मी दुर्गा आहे. आपल्या सेवेसाठी आले आहे. यावे. आपल्या स्नानाची व्यवस्था स्नानगृहात केली आहे. स्नानासाठी मी नदीवर जाईन. अशा कुठल्याही स्नानगृहात माझ्या स्नानाची व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही. परंतु देवीने आज्ञा दिली आहे, आपल्या सेवेत काही उणीव राहणार नाही ना, हे पाहायला सांगितले आहे. मैनावतीला सांगा, मला अशा कुठल्याही विलासाची अभिलाषा नाही आणि इच्छाही नाही. हे गुरुवर, परंतु राजवाड्यात स्नान का नाही करत आपण? अगं दुर्गा, बालपणापासून मी निसर्गातच वाढलो आहे. त्यामुळे जे नैसर्गिक आहे तेच मला अधिक प्रिय आहे. मी आपला संदेश देवींना देते. येते गुरुवर. मैनावती, तुला काय अपेक्षित आहे हे मला समजते आहे. परंतु नाथ परंपरेचे तत्व माझ्या कणाकणात, रोमारोमात इतके भिनले आहे की त्याशिवाय माझ्या असण्याला काही अर्थ नाही. रोहिणी आणि दुर्गाकडून कळले, तुम्ही स्नान करण्यासाठी नदीवर चालला आहात. मैनावती, माझ्या सगळ्याच हालचालींवर किती लक्ष ठेवून आहेस तू. राजवाड्यात एवढे भव्य स्नानगृह असताना तुम्ही नदीवर का चालले आहात? प्रत्येक वेळी मी तुला माझे कारण सांगणं हे नेहमीच होत चाललं आहे. तरी तुम्ही मला त्याचे एक कारण सांगा. आम्हा संन्यस्त्यांचे नदीशी एक वेगळेच नाते आहे. ते असे सहज तोडता येणार नाही. नदीचेच पाणी राजवाड्याच्या अंतर्भागात आणलेले आहे. तुम्ही त्या पाण्याने स्नान करावे. म्हणजे मला बोलायला काही शब्दच ठेवले नाहीस तू. माझी इच्छा आहे तुम्ही राजवाड्यातल्या स्नानगृहात स्नान करावे. येते मी. निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू दुःखाचा संहारक तू वेदांचाही कारक तू शिवहर शंभू हे नवनारायण
हर शंभू अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू दुःखाचा संहारक तू वेदांचाही कारक तू शिव हर शंभू हे नवनारायण अवतार तू दिन दुबळ्यांचा दाता तू गुरुशक्तीचा सेवक तू शिव हर शंभू अलग निरंजन सुरवर हो मच्छिंद्रना गुरुवर हो देव मच्छिंद्रना नर हर हो मच्छिंद्रना शिव हर हो देव मच्छिंद्रना देव मच्छिंद्रना गुरुवर देव मच्छिंद्रना गुरुवर सुरवर हो मच्छिंद्रना गुरुवर हो देव मच्छिंद्रना देव मच्छिंद्रना गुरुवर ओम सूर्याय नमः ओम रवये नमः ओम मित्राय नमः ओम भानवे नमः ओम खगाय नमः ओम भास्कराय नमः ॐ नमो भवाय शर्वाय रुद्राय वरदाय च पशूनां पतये नित्यम् उग्राय च खबरदीने महादेवाय भीमाय त्र्यम्बकाय शिवाय च ॐ नमो भवाय गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया शर्मण्येवरी वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासूरनदी ख्याता जया गंडकी पूर्णः पूर्णजलैः समुद्रसहिता कुर्वन्तु मे मंगलम् हे श्री मच्छिंद्रनाथ, माझ्या अंतर्दृष्टीने मी तुम्हाला पाहिले, पण आज प्रत्यक्ष पाहते आहे. वैराग्याचे धगधगते तेजकुंड असावे असे तुम्ही आहात. या स्त्री राज्यात तुमचा संयम फार काळ टिकणार नाही. माझ्या भात्यात असलेले एक एक बाण तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही स्वतःला थांबवू शकणार नाही.
माई, काय ग? कुठे हरवलीस? काही नाही ग, काळजी वाटते. माई, आता कसली काळजी? माई, तुम्ही स्वयंपाक कसा होईल याची काळजी करत असाल तर ती काळजीच सोडा. तसं नाही ग लतिका. आज आपण एवढा भोजनाचा घाट घातलाय आणि श्रीनाथ राजवाड्यात जेवलेच नाहीत तर. म्हणजे अहो, माझ्या हातचं चविष्ट भोजन जेवल्यानंतर नाथही माझं कौतुकच करतील. किती साधी आहेस ग तू लतिका. पण तू विचार करतेस तसं नाहीये. म्हणजे अगं, याआधी नाथांसाठी भोजनाचा घाट घातला होता, पण ते राजवाड्यात जेवलेच नाही. हो ना, त्यामुळे मैनावती देवी ही किती अस्वस्थ झाल्या होत्या. हो ना, माझ्याही कानावर ते आलं होतं. पण आज तसं का होईल? मला नाही वाटत आज पुन्हा तसं काही होईल म्हणून. श्रीनाथ हे योगी आहेत आणि त्यांचं आयुष्य सामान्य मनुष्यासारखं नसतं. परत जर नाथ जेवले नाहीत तर मैनावती देवींना फार वाईट वाटेल. पण मला असं वाटतंय, आपण जर श्रीनाथांना आधीच सांगितलं तर, आणि त्यांना विनंती केली तर, तरीही नाथ भोजन करतील याची काही खात्री देता येणार नाही. माई, मी काय मदत करू का? अगं, काही नको, आम्ही आहोत ना. तू श्रीनाथांच्या कक्षात जाऊन ते आहेत का ते बघ. हो, ते बघते. पण माई, तू माझी आवडती खीर बनवशील ना भोजनात? हो ग, सगळं काही देईल. तू जा बघू. मैनावती देवी कधीही येतील, तोपर्यंत आपल्याला भोजन राजवाड्यात न्यायला हवं. ओम श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ओम श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ओम श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. हे श्रीनाथ, तुमच्यासोबत सहवासाचे जे स्वप्न मी पाहते आहे ते स्वप्न पुढे पुढे जात आहे आणि मृगजळासारखं मी मागे धावते आहे. पण मीही माझा हट्ट आग्रह सोडणार नाही. ओम नमो श्री शंकराय नमः. आयुष्यात ज्या पुरुषाची मी कल्पना केली होती तुम्ही अगदी तसेच आहात. ओम नमो श्री कैलासपतये नमः. किती दिवस विरोध कराल? एक ना एक दिवस तुमचे सगळे विरोध मावळतील. ओम नमो श्री पार्वतीपतये नमः. मैनावती,
तू इथे? आपण स्नान करून आला आहात. आपल्यासाठी भोजनाची व्यवस्था होत आहे. पाकगृहात आपल्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनत आहेत. मैनावती, मला असं वाटतं की तू काही गोष्टी समजून घ्यायला हव्या. मी काय म्हणते आहे हेही तुम्ही समजून नाही घेणार का? हे बघ, तुझ्या अपेक्षेप्रमाणे मला वागायला लावलंस तर तो नाथ परंपरेत केलेला हस्तक्षेप होईल. हस्तक्षेप झाला तर तुम्ही मला त्याची शिक्षा द्याल, हो ना? चालेल मला. तू काय म्हणत आहेस त्याचा अर्थ तुला कळत नाहीये मैनावती. तुम्ही जो निष्कर्ष काढाल तसा तो समजूनही घ्या. तुझे आता काय काम आहे? कारण ही माझी साधनेची वेळ आहे. मला तुम्हाला महत्वाची भेट द्यायची आहे. मला तुझ्याकडून कसलीही भेट नको आहे. किंवा आजवर गुरु सद्गुरू यांना सोडून मी कुणाकडूनही काहीही घेतलेलं नाही. तुमची साधना होऊ द्या, तोपर्यंत मी इथेच बसून राहते. आपण नंतर बोलूयात. मैनावती, माझ्या साधनेमध्ये व्यत्यय येतो आहे. तुम्ही इतके थोर योगी आहात, माझ्यामुळे तुम्ही विचलित होता कामा नये. तू आता इथून गेलीस तरी चालेल मैनावती. पण एका अटीवर, तुम्ही मला भेटायला माझ्या कक्षात याल. ह्या क्षणी तू इथून गेलीस तरच मी तुला भेटायला येऊ शकतो ना? मी प्रतीक्षा करते आहे.